श्रीराम समर्थ. भाग क्रमांक आजचा आहे 138. श्रीराम. भगवंताचा संसार सुरू होता 16 सहस्त्र स्त्रियांबरोबर. मोठं स्किल आहे नाही का, कठीण गोष्ट नाही का, की एक संसार करताना आमची नाकीनं होते आणि भगवंताने 16 सहस्त्र स्त्रियांसह संसार केला. खरोखर ती पण गोष्ट शिकायसारखी आहे. एक दिवस असं घडलं की भगवंत आणि रुक्मिणी देवी दोघं एकांतात होते आणि त्यावेळेस रुक्मिणी अर्थात भगवंताच्या चरणाशी बसली होती, त्यांची सेवा करत होती, हातामध्ये पंखा घेतला होता. खरं पाहिलं तर दासी पण तिथे बऱ्याच आल्या होत्या, पण तिने सांगितलं कोणाचीही गरज नाही, मला सेवा करायची. आणि हातात पंखा घेतला आणि भगवंताला ती वारा घालायला लागली. अशा प्रकारे भगवंताची ती सेवा करत होती. भगवंत बघत होते की माझी ही पत्नी किती प्रेमपूर्वक माझी सेवा करते, तिला आनंद मिळत होता. हे चाललं असताना अचानकपणे भगवंत तिला काय म्हणाले ऐका. भगवंत तिला अचानकपणे म्हणाले सेवा होत असताना की हे सुंदरी, हे राजकुमारी, मला एक प्रश्न तुला विचारायची इच्छा आहे ग, विचारू का? ती म्हणाली जरूर विचारा. म्हणे असं आहे की जेव्हा तुझं स्वयंवर झालं त्यावेळेस कितीतरी राजे महाराजे आले होते, जे खूप प्रभावशाली होते, खूप ऐश्वर्यशाली होते, सौंदर्यशाली होते. असे अनेक लोक तिथे होते आणि शिवाय त्यातले काही जे राजे होते त्यांना तुमचा भाऊ आणि वडील पण पसंत करत होते. मग असं असताना तू माझ्याशी का विवाह केलास? काय माझ्यामध्ये बघितलंस ग? अरे जरासंध, जो अर्थात रुक्मीचा मित्र, शिशुपाल त्याचा मित्र, पण याच्यापैकी हा जरासंध जो आहे, याच्या पराक्रमाला घाबरून मी पळालो होतो आणि समुद्रामध्ये आम्ही जाऊन वस्ती केली. यादवानी समुद्रात जाऊन नगरी बांधली, अर्थात द्वारका. का? तर ह्या जरासंधाला घाबरून असं मी पलायन केलं होतं. इतका हा बलवान राजा आहे जरासंध. तोही त्याच्यामध्ये होताच ना. तुला इच्छुक असणारी जी लोक होती त्याच्यामध्ये जरासंधसुद्धा होता, शिशुपाल होता. पण ठीक आहे, जरासंधाच्या तर मुळे मी पळून गेलो. मग असं असताना सुद्धा तू माझ्यामध्ये काय बघितलंस? माझ्यापेक्षा जास्त शूर ऐश्वर्य असणारे असे राजे असताना सुद्धा तू माझ्याशी का विवाह करण्याची इच्छा ठेवलीस? अरे कदाचित तू काहीतरी स्तुती ऐकली असेल ह्या सगळ्या ऋत्विजांकडून, या ऋषींकडून तू माझी कदाचित स्तुती ऐकली असेल, जी खोटी होती, प्रशंसा खोटी होती. माझ्यासारख्या गुणहीन अशा ह्या व्यक्तीची खोटी प्रशंसा ह्या ऋत्विजांनी केली आणि कदाचित ती ऐकल्यामुळे तू माझ्यावर भाळलीस आणि माझ्याशी विवाह करायचं ठरवलं. पण मला असं वाटतं की अजूनही वेळ गेली नाही आहे. मी तुला मुक्त करायला तयार आहे. तू अजूनसुद्धा तुला अनुरूप अशा श्रेष्ठ क्षत्रियाशी विवाहबद्ध होऊ शकतेस. माझं त्या गोष्टीवर कुठल्याही प्रकारचं मला काहीही म्हणायचं नाही. तू जाऊ शकतेस, तुझी इच्छा असेल तर. आणि कदाचित ह्या सर्व बलिष्ठ लोकांकडे जर गेलीस तर तुझ्या भावालाही खूप आनंद होईल, तुझ्या वडिलांना आनंद होईल. हा अजून एक भाग आहे. हां, आता बाकी तेव्हा जे काही थोडं युद्ध झालं त्याच्यामध्ये मी लढाई वगैरे केली, हे बरोबर आहे. त्यांचा काही लोकांचा पराभव केला, ही गोष्ट बरोबर आहे. पण काय की यांना थोडा गर्व झाला होता म्हणून त्यांचा गर्वहरण करण्यासाठी मी हे सगळं केलं. आणि माझी दुसरी गोष्ट अशी आहे की मी स्वतः घर दार, धन संपत्ती, देह या सर्वांची मला कुठलीही आकांक्षा नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. पण असूनसुद्धा
मला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस नाही. तर असा मी आहे. तर अशा ह्या मला तू का पसंत केलंस मला माहीत नाही. खरोखर आहे की आपण म्हणतो ना एखादी गोष्ट की आहे आणि रसिकतेने उपभोग घेतोय. मग ती संपत्ती असो, अजून काही गोष्ट असो, पण जो मनुष्य आपण म्हणतो की किती छान उपभोग घेतोय, मनापूर्वक करतोय. कृष्ण हे सांगतायत तिला की मला कशामध्ये सुद्धा रस नाही, कशाचीही आकांक्षा नाही. असलं तरी पण मी त्या सर्व गोष्टीशी आसक्ती न ठेवता वागतोय. तर मग अशा माणसाशी तू का लग्न केलंस? तेव्हा तू अजूनही विचार कर आणि तुला पसंत असेल तर एखादा श्रेष्ठ असा क्षत्रिय शोध. मला त्या संदर्भात काहीच म्हणायचं नाही. बघू शकतेस तू. माझं कुठल्याही प्रकारचा या संदर्भामध्ये हरकत असणार नाही, असं भगवंत तिला सांगतायत. रुक्मिणी ऐकते की भगवंत काय बोलतायत हे. अशा प्रकारचं भगवंताकडून वक्तव्य होईल हे तिला अपेक्षितच नव्हतं. ती ऐकत राहिली की भगवंत काय बोलतात हे. आणि हे ऐकता ऐकता एकामागे एक भगवंत आपली स्वतःची निंदा करतायत. आणि कसा मी गुणहीन आहे, कसा मी अरसिक आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि हे सांगण्याचा प्रयत्न करतात की माझ्यापेक्षा उचित लोक आहेत, त्यांच्याशी तू विवाह कर, असं भगवंत सांगतायत. तिचा विश्वास बसत नव्हता. आणि जसं जसं भगवंत सांगत गेले तिच्या डोळ्यात अश्रूच आले. कितीतरी वेळ तिला काय बोलावं हे समजेना. तिला अत्यंत दुःख झालं. भगवंत बोलून थांबले. तिला काय बोलावं हे समजेना. मान खाली घातली तिने. भयानक शोक झाला तिला. विचारशक्ती तिची लोपली. तिच्या हातात जी चौरी होती भगवंतावर वारा घालण्यासाठी, ती चौरी गळून पडली. तिला थोडंसं गरगरल्यासारखं झालं. तिने तिथे असलेल्या पलंगाचा आश्रय घेतला. भगवंतानी पण तिला धरलं. म्हणाले, रुक्मिणी बस, तुला मी पाणी देतो. तिला कशाचंच भान नव्हतं. भगवंतानी तिला भानावर आणलं हळूहळू. भगवंतानी जेव्हा तिला भानावर आणलं तेव्हा ती थोडीशी भानावर आली. पण तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहत होती. हे बघून भगवंताला पण थोडंसं वाईट वाटलं. भगवंत म्हणाले की काय की मी हे सगळं जरी बोललो असलं तरी तू इतकं काय मनावर घेऊ नको. ठीक आहे, मी तुझी थोडीशी मजा केली असं समज, मी तुझी थोडीशी थट्टा केली असं समज. तेव्हा तू इतक्या सगळ्या गोष्टी काही मनावर घेऊ नकोस, असं भगवंत तिची समजूत काढतायत. आता ही समजूत कशी पटावी तिची. भगवंत जरी असं सांगत असले तरी आता ती म्हटली याच्या आधी जे काय सांगितलं ते पण यांनीच सांगितलं. आणि ते पण अतिशय मनपूर्वक छान मला पटवून सांगतात की मी कसा बरोबर नाही आहे आणि इतर लोक कसे चांगलेत. आणि आता म्हणतात की असं आहे, कसं पटावं. असं म्हणतात की मी विरोध केला पण कसं पटावं ही गोष्ट. असं भगवंत म्हणू कसं शकतात, असं मला सांगू कसे शकतात की ही चेष्टा आहे. तिला काय पटेना. मग ती म्हणाली की भगवंता, तुम्ही जे काय सांगितलं ते मी ऐकलं. आता मी काही गोष्टी सांगू इच्छिते. आपण मला सांगितलं की मी भित्रा आहे, त्याच्यासाठी आपण मला जरासंधाचं उदाहरण दिलं. म्हणाल की या माणसामुळे मी घाबरलो आणि समुद्रामध्ये जाऊन नगरी बनवली आणि आम्ही सगळे यादव तिथे जाऊन राहायला लागलो. का तर मला याचा त्रास होणे म्हणून. वरवर बघायला गेलं तर तुमचं म्हणणं बरोबर वाटू शकतं, कारण तुम्ही नगरी बदलली ही गोष्ट बरोबर आहे. अहो पण ती गोष्ट खरी आहे का. वर जरी एखादी गोष्ट घडली तरी त्यातला आशय हा वेगळा असू शकतो ना. तुम्ही का नगरी बनवली ह्याचं कारण वेगळं असे मला वाटतं. हे फक्त दाखवायचा भाग झाला की तुम्ही घाबरला होतात. मला ही गोष्ट पटत नाही. अहो तुमचा पराक्रम मी बघितला आहे. जेव्हा तुम्ही ठरवलं माझं हरण करायचं त्यावेळेस तुमचं हे धनुष्य होतं. या धनुष्याचा फक्त टणत्कार तुम्ही केलात आणि या टणत्काराच्या आवाजामुळे सगळे राजे अर्धे पळून गेले. इतका
कडकडाट झाला त्या धनुष्याचा. असा तुमचा पराक्रम आहे, अशी तुमची कीर्ती आहे, आणि तुम्ही मला सांगता की मी पळून आलो. कसं पटेल मला? नाही पटत मला. अहो, तुम्ही जर असे इतके जर घाबरला असता तर लक्ष्मीने तुमचे चरण कधी सोडले नसते. इतके सगळ्या गोष्टी घडल्या, पण लक्ष्मीने कधीही तुमच्या चरणापासून ती लांब गेली नाही. ती नेहमी तुमच्या चरणाशी का बसली आहे? सांगा मला, का बसली आहे? कारण तिला माहीत आहे की या भगवंतासारखा भगवंतच नाही आहे, आणि म्हणून ते तुमच्या चरणाशी बसले. भगवंता, जर माझा काही अपराध झाला असेल तर मला क्षमा करा, पण असं तुम्ही बोलू नका, मी ऐकू शकत नाही. अहो, ज्यांची नावं आपण घेतलीत राजांची, त्यांचं मी नाव पण उच्चारू इच्छित नाही. अर्थात तिचा निर्देश होता शिशुपाल आणि जरासंधाकडे. ती म्हणाली, या लोकांचं तर मी नावसुद्धा ऐकू इच्छित नाही. अहो, ज्या लोकांनी तुमच्या कथांचं किंवा लीलांचं श्रवण केले नाहीत, असे व्यक्ती हे काय व्यक्ती आहेत? हे जिवंत प्रेतच आहेत. ज्यांनी तुमच्या चरणाला नमस्कार केला नाही, तुमच्या कथा ऐकल्या नाहीत, तुमचं मुख ज्यांनी बघितलं नाही आहे प्रेमपूर्वक, अशा व्यक्ती फक्त शरीर त्यांचं आहे, पण ते मृतपाय असल्यासारखंच आहे. काय या शरीराला अर्थ आहे? जे शरीर तुमच्या सेवा करत नाही ते शरीर नसून प्रेतच आहे. भगवंता, अहो, या जगाच्या निर्मितीसाठी तुम्ही रजोगुणाचा स्वीकार केलात, आणि तुम्ही रजोगुणाचा स्वीकार केल्यामुळेच माझ्याशी लग्न होऊ शकलं तुमच्याशी. कारण माझ्या मनात इच्छा होती, पण त्याला प्रतिसाद तुम्हीच दिलात ना, आणि म्हणून हे होऊ शकलं. आणि आज तुम्ही मला सांगतात की तुला हवं असेल तर इतर कोणाशी विवाह कर, अनुरूप वराला माळ घाल, असं आपण म्हणताय. हे मी कधीही करणार नाही. माझ्यासाठी तुमच्या इतकं अनुरूप कोणीही नाही. हा एखादा अपवाद असा कधीतरी होतो काही बाबतीत. जसं ती म्हणाले की काशी राजाची जी कन्या होती अंबा, हिचं सुद्धा हरण केलंच होतं ना. कोणी हरण केलं होतं? तर भीष्म महापितांनी हरण केलं होतं. विचित्रवैर्य जो राजा होता, जो पराक्रमहीन होता, आजारी होता, याच्यासाठी वधू पाहिजे होती, म्हणून या काशी राजाच्या तिन्ही कन्यांचं हरण भीष्माने केलं होतं. अंबा, अंबालिका आणि अंबा आपल्याला माहितीच आहे. आणि अर्थात या तिघांचं हरण करून आणलं आणि अर्पण केलं. पण अंबा जी होती ही शाल्वावर प्रेम करायची, आणि म्हणून तिने सरळ सरळ आल्यावर पण स्पष्ट शब्दात सांगितलं की जरी पितामह आपण जिंकून आणलं असेल तरी माझं शाल्वा राजावर प्रेम आहे. तरी पण जर क्षात्रधर्म पाळायचा असेल तर मी तुमच्याशी लग्न करेन, कारण तुम्ही जिंकलं आहे. पण विचित्रवैर्याशी करणार नाही, कारण तो पराक्रमी नाही. त्यांनी मला जिंकलेलं नाही, जिंकलं आहे तुम्ही. तुम्ही विवाह करणार असाल तर मी तयार आहे. भीष्म म्हणाले, मी तर विवाह करू शकत नाही, मी आजन्म ब्रह्मचारी राहीन अशी प्रतिज्ञा केलेली आहे. म्हणे मग मला विचित्रवीर्याशी लग्न करायचं नाही, मला शाल्वा राजाशी लग्न करायला हवं, कारण तो माझा प्रियकर आहे. पण तुम्ही मध्ये येऊन जबरदस्तीने माझं हरण केलं, पण मी याच्याशी विवाह करणार नाही असं स्पष्ट सांगितलं ना. हे सगळं रुक्मिणी आठवण करते की असं कधीतरी होऊ शकतं की हरण केलेली एखादी कन्या सांगू शकते की तिचं दुसऱ्या पुरुषावर प्रेम आहे, पण असं सहसा होत नाही. क्षत्रिय किन्नासुद्धा ज्यांनी हरण केले त्याच्याबरोबरच विवाह करतात. तुम्ही माझं हरण केलंच आहे ना, पण तुम्ही स्वतः हरण केलं आणि जिंकलं आहात, मी कसं दुसऱ्या पुरुषावर प्रेम करीन? हे करणं पाप आहे. तुम्ही काय म्हणता हा तुमचा भाग आहे, पण जर मी असं केलं तर मला इहलोक आणि परलोक दोन्हीमध्ये मला जागा मिळणार नाही. महापाप असेल. बघा किती चुकीची गोष्ट आहे. जर आपण जर विवाहित असो तर स्त्री असो किंवा पुरुष, जर इतर स्त्रियाकडे पुरुषाने बघितलं वाईट नजरेने, आणि जर एखाद्या स्त्रीने जर बघितलं तर इहलोक आणि परलोक या दोन्ही ठिकाणून त्याची गच्छंती होते. इथे पण त्याला
भरपूर पाप लागणार आहे आणि पुढे मृत्यूनंतर तर परलोकातसुद्धा जागा मिळणार नाही. किती अत्याचार सहन करावे लागतील, नरक यातना त्याचा पुढच्या अध्यायामध्ये कधीतरी येणार, तेव्हा बघूया याची काय सजा आहे. महापाप आहे म्हणून तर आपल्या मार्गामध्ये सांगितलंच आहे ना की अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला करायच्या नाहीत. परनिंदा करायची नाही, परधन चालत नाही आणि परस्त्री माते समान, परपुरुष भावासमान किंवा वडिलांसमान, या सगळ्या गोष्टीचं पथ्य आपल्याला पाळायचं आहे. ही माळ आपल्याला मिळाली आहे, ही आचारसंहिता त्याची आहे. काही काही ठिकाणी आचारसंहिता लिहून देतात. माळ देताना आपल्याला लिहून नाही दिली, परंतु एक पत्रक मिळतंच गोंधवलेला की तुम्ही माळ घेतल्यावरती काय काय आचरण केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत की अशाप्रमाणे तुम्हाला वागायचं आहे आणि वर्षातून एकदा गोंधवलेलं यायचं आहे. का तर मी काय ठरवलं आहे हे लक्षात ठेवण्यासाठी, काय शपथ घेतली हे लक्षात ठेवण्यासाठी. वारकरी पंथामध्ये पण अशी पद्धत आहे. वारकरी लोकांमध्ये ते लिहूनच देतात की तुम्ही माळकरी झालात तर काय काय करायचं नाही, चालत काय नाही याची लिस्ट आहे. कुठल्याही प्रकारचं मादक पदार्थांचं सेवन चालत नाही. मांस मच्छी कुठलेही तामसी पदार्थ चालत नाहीत. इतकंच नव्हे तर कांदा लसूण पण वारकऱ्यांना चालत नाही. अर्थात वारकरीच नव्हे, वास्तविक पाहता या मार्गात असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही आचारसंहिता आहे. फक्त काही ठिकाणी तरी ती कडक अंमलबजावणी करायसाठी ठेवलेली आहे. दंडक ठेवला की मांस मिळत नाही आणि काही पंथामध्ये त्यांनी सांगितलं की हे लक्षात ठेवा आणि नाम घ्या, हळूहळू तुमचं हे सगळं आपोआपच जाईल. नाम घेतल्याने तुमच्या मनातल्या या सगळ्या तामसी इच्छा आपोआप जातील असंही गृहीत धरलं आहे. परंतु ह्या जायला पाहिजे हे मनात असलं पाहिजे तरच जातील. नाही तर महाराजांनी कुठे लिहिलेलं नाही आहे खात राहूया असं म्हणू नका. तर मला प्रगती करायची असेल तर या सगळ्या माझे तमोगुण जर मला कमी करायचे असतील तर तामसी पदार्थांचं सेवन बंद केलं पाहिजे. हळूहळू करा, हरकत नाही. कदाचित मला सवय नसेल, तामसी पदार्थ खायची सवय असेल, ठीक आहे, माझा जन्म झाला असेल अशा ठिकाणी तर मी खाऊ शकतो, परंतु कमी केली पाहिजे हळूहळू. करत करत बंद करायचे. आणि शेवटी जसं म्हटलं की व्हेज खाताना सुद्धा आपल्याला कांदा लसूणसुद्धा खायचा नाही. इथपर्यंत तुम्हाला हे शाकाहारी अन्न खाताना या गोष्टीचं भान ठेवायचं आहे. जर तुम्ही जितकं कडक हे पाळाल तितकी तुमची आध्यात्मिक प्रगती लवकर होणार हे नक्की लक्षात ठेवा. याला फार महत्त्व आहे, कारण याच्यामुळे तुमची सात्विकता वाढते. जोपर्यंत सत्वगुणात वाढ होत नाही तोपर्यंत रजोगुण आणि तमोगुण आपले वाढतातच इकडनं तिकडनं. पण जर आपल्याला सत्वगुण वाढवायचा असेल तर साधना करण्याच्या जोडीला आहाराचं जोड पाहिजे. जर आहाराची जोड असेल तर सात्विक गुण वाढतील आणि सात्विक गुण वाढण्याचा दुसरा अर्थ माझी आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होत आहे. अनेक गोष्टीपैकी आपल्या हातात असलेल्या या थोड्याशा गोष्टी आहेत. काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात. जसं कुठे आपण गेलो तर कोण व्यक्ती भेटेल हे तुमच्या माझ्या हातात नाही आहे. कोणीही भेटू शकतात, हा भाग वेगळाच आहे. परंतु जिथे माझ्या हातात आहे तिथे तर काही गोष्टी केल्या पाहिजेत. जिथे मला स्वतःला ठरवायचं आहे कुठे जायचं आहे तेव्हा चांगल्या संगतीत जावं. जेव्हा मला स्वतःला खाण्याचं स्वातंत्र्य तेव्हा मी हे बघितलं पाहिजे की मी कसं शुद्ध शाकाहारी खाईन, कांदा लसूण पण नाही खाणार, याचा विचार मी केला पाहिजे जर मला प्रगती करायची असेल तर. आणि अशा प्रकारे जर आपण काही गोष्टी पाळल्या तर नक्की आपली आध्यात्मिक प्रगती होणारच, कारण सात्विकता वाढणार आहे. अशा प्रकारे प्रयत्न तर केला पाहिजे आपणच. इथे रुक्मिणी देवी पण तेच सांगता आहेत की तुम्ही मला वारंवार सांगता आहात की मी कसा लायक नाही आहे तुझ्यासाठी, पण असा विचार मी कधीही करणार नाही. किंबहुना असा विचार करणारी स्त्री किंवा पुरुष यांना इहलोकात आणि परलोकात दोन्ही जागी थारा मिळत नाही, कुठेच नाही. म्हणून मला हे तुम्ही काहीही सांगू नका, मला केवळ आणि केवळ तुमच्याबरोबरच रत राहायचं आहे हे नक्की. अशा प्रकारे रुक्मिणी जी आहे ती श्रीकृष्णाला सांगते आहे. हे सांगत असताना तिच्या डोळ्यात पाणी येत आहे, अश्रू वाहत आहेत.
श्रीकृष्णाने सगळं ऐकलं. त्यांनाही थोडंसं वाईट वाटलं की मी असं सांगितलं खरं, पण तिच्यावर काही विशेष परिणाम झाला नाही आहे. मग कृष्ण म्हणाले की रुक्मिणी देवी, असं आहे की मी तुमची थट्टाच करतोय. हो, मी खरंच तुमची थट्टा करतोय. मी तुम्हाला रिझवण्यासाठी असं म्हणलं, पण तुम्ही खूप या गोष्टीवरती मनावर घेतलेली दिसता. तुमच्या डोळ्यात अश्रू येत आहेत, पण तुमच्या डोळ्यात अश्रू आणणं हा माझा हेतू नव्हता. अहो, तुम्ही तर माझ्या भक्त आहात. मी कसा तुम्हाला तुमच्या डोळ्यात अश्रू बघायला मला आवडेल. त्यामुळे मी जे काही सांगतोय ते थट्टा केली होती असं लक्षात ठेवा. तेव्हा या गोष्टी विसरून ज्या जो मी बोललो आहे तुम्हाला ते अशा प्रकारे भगवंत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे बघ, रुक्मिणीला सांगते, मी माझ्याकडून थोडा प्रयत्न केला तुला विचलित करण्याचा. मला थोडंसं बघायचं पण होतं की खरोखर तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, आणि दुसरी म्हणजे तुझं बुद्धी खरोखर किती स्थिर आहे हे मला बघायचं होतं. भगवंताचं एक आहेच ना की भगवंत त्या व्यक्तीला आपल्या खूप जवळ घेण्या अगोदर त्याची एक तरी परीक्षा बघतोच. त्यांनी कोणालाही सोडलं नाही या बाबतीत. कुठल्याही व्यक्तीला त्यांनी ही जी आहे ही परीक्षा ठेवलेलीच आहे की जेव्हा तुम्ही खूप जवळ जाल तेव्हा तुमची एक तरी परीक्षा तो बघणार आहे. त्याच्याशिवाय भगवंताच्या जवळ आपल्याला जाताच येणार नाही. आणि याला रुक्मिणी देवीसुद्धा अपवाद नव्हत्या. म्हणून अंतःपुरात भगवंताने तिला अशा प्रकारे विचलित करण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर म्हणाले सुद्धा की तुझी बुद्धी कशी आहे, काय आहे हे मला बघायचं होतं. तू विचलित होतेस का हे पण मला बघायचं होतं. आणि म्हणून पण मी तुला हे असं सांगितलं आहे. जरी थट्टेत सांगितलंस तरी पण मला हे बघायचं होतं की तुझी बुद्धी खरोखर विचलित होते का हे मला बघायचं होतं. कारण मी अशा प्रकारचा देव आहे की ज्याच्याकडे मोक्ष देण्याची शक्ती आहे. मोक्ष देण्याची शक्ती असलेल्या भगवंताकडे जेव्हा लोक मोक्ष सोडून इतर गोष्टी मागतात तेव्हा मला त्यांची कीव येते, असं भगवंत म्हणतात. अनेक स्त्री पुरुष माझी उपासना करतात, अनेक प्रकारची व्रतवैकल्य करतात, तपश्चर्या पण करतात, पण त्याच्या मागे काहीतरी हेतू असतो, काहीतरी अभिलाषा असते. जी लोक अशा प्रकारची व्रतवैकल्य करतात, तपश्चर्या करतात, पण मनामध्ये अभिलाषा ठेवतात, हे सगळे माझ्या मायेने मोहित झालेत असं मी समजतो. की तुम्ही असं समजायला हरकत नाही. कारण मोक्ष देणारे देव कमीच आहेत ना. काला यवनाला सुद्धा वर दिला भगवंतानी, काय हवं ते माग म्हणले, पण म्हणताना म्हणले की मोक्षप्राप्ती मागू नकोस, ती आम्ही देऊ शकत नाही, ते आमच्याकडे शक्ती नाही, असं त्यांनी सांगितलंच होतं ना. आणि म्हणून भगवंत म्हणतात की ज्या देवाकडे ही देण्याची शक्ती आहे त्याला जेव्हा काही लोक अशा प्रकारच्या काही गोष्टी अभिलाषा ठेवतात तेव्हा मला त्यांची कीव होते. आणि मला हे लक्षात येतं की याचं कारण माझी माया आहे. आणि माझ्या या मायेमुळेच हे घडते. परंतु माया आहे असं आम्ही म्हणलं तर चालेल का? की भगवंताची माया आहे माया, पण आपल्याला ह्या मायेला पार करायलाच पाहिजे ना. ह्या मायेला तोडलंच पाहिजे ना, नाही तर आपण पुढे कसे जाणार. माया असणारच आहे. मोहित आपण होतोच अधूनमधून, पण तेवढ्यासाठी तर आपल्याला त्याची न थांबता उपासना करतच राहायला पाहिजे. जसं भगवंताच्या जवळ गेलेल्या प्रत्येकावरती ही मोहिनी पडलीच होती. भगवंतानी घालण्याचा प्रयत्न केला रुक्मिणीला सुद्धा, पण तिच्या मनावर त्याचा परिणाम झाला नाही. आणि म्हणून भगवंत तिची आता स्तुती करतात. भगवंत म्हणतात की मी तुला इतकी प्रलोभनं दाखवली, एवढं काय सांगितलं, पण तुझी बुद्धी स्थिर राहिली. खरोखर तू माझी खरी भक्त आहेस, याच्याविषयी माझ्या मनात कुठलीही शंका उरलेली नाही. तुझी मला खरंच कमाल वाटते. तुझ्याविषयी मला खूप जवळची भावना का आहे, तर तुझं मन एकतर हल्लं नाही इतक्या गोष्टी होऊन सुद्धा. इतकंच कशाला, तर तुझ्या भावाचं युद्धामध्ये खूप विद्रुपीकरण झालं. त्याला भले मारलं नाही मी, परंतु त्याला विद्रूप पण बनवलं. तुझ्याच विनंतीवरून रुक्मिणीच्या भावाला
मारलं नाही भगवंताने. पण तुला हे माहीत आहे का की असं सगळं होऊन सुद्धा तुझा संयम ढळला नाही. इतकंच कशाला, तर अनिरुद्धाच्या विवाहप्रसंगी जेव्हा द्यूत खेळला गेला, त्या दूत खेळत असताना बलराम दादांना राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी तुझ्या भावाचा वधसुद्धा केला आहे. तरी पण तू आमची साथ सोडणार नाहीस याची मला खात्री आहे. हे सगळं त्यांनी भविष्यातलं सांगितलं. कारण तोपर्यंत बलराम दादा द्यूत खेळले नव्हते, कारण अनिरुद्धाचा विवाह अजून झालेला नाही. अनिरुद्धाच्या विवाहाप्रसंगी रुक्मीचा वध केला बलराम दादांनी. अर्थात का केला ती कथा पुढे येईलच. परंतु भगवंत रुक्मिणीला सांगतायत की पुढे काय होणार आहे हे भविष्य पण त्यांनी सांगितलं की अशा प्रकारची घटना घडणार आहे, तरीसुद्धा तू आमच्या बरोबरच राहणार आहेस याची मला खात्री आहे. हेच घडणार आहे. कारण तुझी भक्ती ही खरोखर खरी भक्ती आहे, निस्सीम भक्ती आहे. आणि ही निस्सीम भक्ती असल्यामुळे भगवंतांनी पुढचं भविष्यकालीन काय घडणार हे पण तिला सांगून टाकलं. तुझी भक्ती मी याच्या आधीसुद्धा बघितली होती की जेव्हा मी मंदिरामध्ये येण्यास मला उशीर झाला, ब्राह्मण येण्यास जेव्हा उशीर झाला, तर तुला असं वाटलं की आता मी कदाचित पोचणार नाही. त्यावेळेस तू त्या मंदिरामध्ये सुद्धा मातेला म्हणाली होतीस, पार्वती मातेला, की जर नाही आले भगवंत तर मी माझा शरीराचा त्याग करीन, पण माझं हे शरीर इतरांना देणार नाही असं तू मनोमन ठरवलं होतंस. आणि जेव्हा तू असं मनोमन ठरवलं, दुसऱ्या क्षणी मी तिथे आलो. कारण शेवटपर्यंत भगवंतांनी परीक्षा बघितली की खरोखर प्रेम किती निस्सीम आहे. हाक मारले आणि लगेच नाही आले. कोणाचा परमेश्वर म्हणजे कृष्ण कोणाचा होण्यापूर्वी खूप खूप कडक कडक परीक्षा घेतात. आणि रुक्मिणीला पण त्यांनी या बाबतीत अपवाद केला नाही. म्हणून ते म्हणतात की वास्तविक पाहता तेव्हाही मी तुझी परीक्षाच बघितली होती, पण तेव्हाही तू या परीक्षेच्यामध्ये अर्थात उत्तीर्ण झालीस, तरी पण अजून एक परीक्षा घेतली. पण आता मला खात्री आहे की तुझं प्रेम हे निस्सीम आहे आणि ते असंच राहणार आहे. आणि याचा मला खूप खूप आनंद आहे. आणि म्हणून मी तुझ्याबरोबर रममाण झालो आहे, सामान्य माणसासारखा. अशा प्रकारे भगवंतांनी तिच्याशी एक वेगळ्याच प्रकारचं वर्तन केलं आणि वेगळ्याच प्रकारे भगवंतांनी तिची परीक्षा घेतली. अर्थात यातून फक्त एकच आपण भाग घ्यायचा आहे की जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग आपल्यावर कुठल्याही ठिकाणी येतो, तेव्हा आपली पण कुठली तरी परीक्षा असते की जी आपल्याला उत्तीर्ण होणं जरुरी आहे. परमेश्वर असतील, आपले गुरु असतील, जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग येतो समजायचं की आपली परीक्षाच चालू आहे. पण आपला दृढ विश्वास त्या ठिकाणी राहिला पाहिजे आपल्या गुरूंवर, आपल्या भगवंतावर, आपल्या उपास्य देवतेवर आपल्याला विश्वास राहिला पाहिजे. त्याच वेळेस तो जर राहिला तर कदाचित त्या परीक्षेनंतर भगवंत किंवा तुमचे गुरु तुम्हाला खूप निकट घेणार असतील, म्हणून कदाचित परीक्षा बघितली असेल असा विचार करा. आणि असा विचार केला तर आपण अशा बिकट काळात सुद्धा कधीही विचलित होणार नाही. हा उपदेश माझ्या मते या अध्यायामध्ये आहे की जर भगवंत रुक्मिणीची परीक्षा बघू शकतो, तर आपली सुद्धा परीक्षाच होत असते जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा. म्हणून आपण त्या प्रसंगांना अर्थात सामोरे जायचं, धीरोदात्तपणे मागे यायचं नाही, पण विश्वास अटळ ठेवायचा आपल्या परमेश्वरावर, आपल्या गुरूंवर. आणि त्या प्रसंगाला धीरोदात्तपणे तोंड द्यायचं शांतपणे, आणि नक्कीच आपला विजय होणार. पण कदाचित अशी परीक्षेनंतर मला माझ्या गुरूंच्या किंवा माझ्या भगवंताच्या मी अजून जवळ जाणार असेल, हाही त्याचा अर्थ आहे. असा अर्थ यातून निघतो, असा संदेश या अध्यायातून येतो. तो संदेश आपण घेऊया.
या ठिकाणी हा खूप वेगळ्या प्रकारचा जो अध्याय होता हा समाप्त होत आहे, की या अध्यायामध्ये खरोखर खूप चांगला उपदेश आहे. या अध्यायाचं नावच त्यांनी दिलं की श्रीकृष्ण आणि संवाद, रुक्मिणी यांचा संवाद असं त्या अध्यायाचं नाव आहे. पण खरंच खूप सुंदर असा उपदेश त्यांनी केला आहे. याच्या पुढच्या अध्यायामध्ये भगवंताचं अजून एका भागाचं वर्णन आहे, ज्याच्यामध्ये आपण ऐकलं की भगवंतांनी 16,000 स्त्रियांशी, 16,100 स्त्रियांशी विवाह केला, त्यांचा उद्धार केला. त्यांचा संसार पुढे कसा होता तर त्यांनी असं म्हणलं की भगवंतांनी ज्या ज्या स्त्रियांशी विवाह केला त्या सर्व प्रत्येक स्त्रीला 10 पुत्र झाले. म्हणजे याची कुटुंब किती मोठं असेल बघा, 16,100 आणि 10, अशा प्रकारे सर्वांना 10 पुत्र झाले. अर्थात हे जे काही 10 पुत्र झाले ते काही तितकेसे प्रसिद्ध सगळे नसतीलच, परंतु अशा प्रकारे ते जसं सामान्य माणसं जशा प्रकारे वागतात तसं ते त्यांच्या पत्नींबरोबर वागत असत. कुठेही त्यांना असं वाटायचं नाही की, बऱ्याच स्त्रियांना असं वाटायचं की आपला हा जो पती आहे हा एक सामान्यच पुरुष आहे, देव आहे असं त्यांना बऱ्याच वेळास वाटायचंच नाही. आणि वाटायचं नाही म्हणूनच त्यांना आनंद घेता यायचा. असं बऱ्याच स्त्रियांचा अनुभव आहे. याच्यात भागवतातच त्यांनी म्हटलं की आम्हाला आमचा कृष्ण हा कधी भगवंत वाटलाच नाही. भगवंताला जरी अनेक राण्या होत्या तरी त्याच्यामध्ये 8 ज्या राण्या होत्या त्या प्रमुख होत्या, पट्टराण्या होत्या. आणि त्या पट्टराण्यांना अर्थात सुद्धा अशाच प्रकारचे पुत्र झाले. त्यातल्या काही पुत्रांची आपण नावं बघूया. जसं रुक्मिणी ही एक महत्त्वाची राणी आहे, पट्टराणी. तिचे जे पुत्र आहेत त्यांची नावं आपण ऐकूया. प्रद्युम्न, चारुदेशन, सुदेशन, पराक्रमी, चारुदेह, सुचारू, चारुगुप्त, भद्रचारू, चारुचंद्र, विचारू आणि 10वा पुत्र चारू. असे रुक्मिणीला 10 पुत्र झाले. भागवतात असं वर्णन आहे की हे सगळे पुत्र दिसायला कृष्णासारखेच होते आणि अर्थात पराक्रमी सुद्धा होते. भगवंताची अजून एक महत्त्वाची राणी होती सत्यभामा. अर्थात तिलाही 10 पुत्र होते. त्यांची नावं अशी आहेत: भानू, सुभानू, स्वर्भानू, प्रभानू, भानुमान, चंद्रभानू, बृहद्दानू, अतिभानू, श्रीभानू, प्रतिभानू असे 10 पुत्र सत्यभामाला होते. जांबवती सुद्धा त्यांची पट्टराणी होती, लक्षात ठेवा. तिला जे पुत्र होते त्यांची नावं आहेत सुमित्र, सांब पहिला, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्त्रजित, विजय, चित्रकेतू, वसुमान, द्रविड आणि क्रतू. सगळ्यांना पुत्रच होते, लक्षात ठेवा. याच्यातला जांबवतीचा जो पुत्र आहे, ज्येष्ठ पुत्र सांब, हा प्रसिद्ध आहे, बरोबर आहे. कारण याच्यावरतीच सगळी कथा पुढे आहे. कृष्णाचा जे काय पुढचा भाग आहे तो कथेचा, तो याच्यामुळे घडलेला आहे असं आपल्यालाही माहिती आहे. तर हा सांब खूप महत्त्वाचा आहे. आपल्यापैकी कोणाला माहिती आहे की सांबाचं महत्त्व कथेमध्ये काय आहे? कृष्ण कथेमध्ये सांब कशामुळे प्रसिद्ध होता? आपण भागवत कथा ऐकली आहे पूर्वी, नक्की आपल्याला उत्तर येईलच, तरी पण मला ऐकायला आवडेल आपल्या तोंडातून की सांबाचं काय वैशिष्ट्य होतं. जांबवतीचा पुत्र, कृष्णपुत्र काय होतं, कोण सांगेल? वारस झाला तो. काय श्रीकृष्णाचा वारस झाला. काय बोलू? राजावर तो बसला नाही, ते झालं, ते बरोबर आहे. वारस होतं हे सगळं ठीक आहे, पण अजून काय वैशिष्ट्य होतं? अजून असं कुठलं वैशिष्ट्य होतं सांबाचं की ज्याच्यामुळे तो प्रसिद्ध आहे? हां, ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. सांब हा जो आहे हा जांबवतीचा पुत्र. याच पुत्राने ऋषींची परीक्षा घेतली की ऋषी जे आले होते त्या ठिकाणी खायला दिलं होतं. नाही, हे जे ऋषी होते हे आले होते त्या ठिकाणी, आणि आल्यावरती
त्यांची परीक्षा घेण्यासाठी की या ऋषी हे त्यांना असं कोणतरी सांगितलं की हे ऋषी सगळे अंतर्ज्ञानी आहेत. त्यावेळेस सांब आणि काही यादव जे आहेत त्यांनी दारूचं सेवन केलं होतं. मुसळ बांधला. हां, आणि त्यांनी काय केलं, सांबाने एका हां गर्भधारी स्त्रीचा वेश घेतला, एक मुसळ आपल्या पोटाशी बांधलं आणि ऋषीने म्हणाले की महाराज ही स्त्री गर्भवती आहे, हिला मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे, अशी थट्टा ऋषींची केली. सगळे ऋषी महान होते. अर्थात ऋषींना हे लगेच लक्षात आलं आणि ऋषींनी शाप दिला की तुम्ही यादव सगळे माजलेले आहात, तुम्ही मत्त झाले आहात आणि म्हणून मी शाप देतो की या सांबाच्या पोटी खरोखर एक मुसळ जन्माला येईल, असा शाप देतात आणि हेच मुसळ तुमच्या वंशाचा नाश करेल, असा शाप दिला होता. म्हणून हा सांब महत्त्वाचा आहे. या सगळ्या पट्टराण्यांना अनेक पुत्र होते, इको काय तर माहीत नाही, पण या पुत्रांमध्ये सांबाने खरा मोठा अपराध केला, अशी कथा आहे. आणि हा सांब जो आहे तो जांबवतीचा पुत्र. पण शेवटी जे सगळे यादव नष्ट झाले आपापसात मारामाऱ्या करून, तर फक्त साम शिल्लक राहिला का? नाही, सांब सुद्धा मरतो ना. हे सगळे यादव आधी मरतात सगळे, आणि स्वतः भगवंत त्याला हातभार लावतो. स्वतः भगवंत पण तिथे असलेल्या त्या मुसळामुळे निर्माण झालेल्या सगळ्या ज्या हे असतात लवाळे हातात घेतं आणि उरलेल्या यादवांची कत्तल करून टाकतात स्वतः भगवंत सुद्धा, कारण शाप खरा व्हायला पाहिजे. पण नंतर मग त्याचं राज्य सांबाला मिळालं ना कृष्णानंतर. नाही, सांब पण मरतो. सांब सुद्धा शांबाला तर मेन शाप मिळालाय. त्याला तर कोणाला राज्य मिळतं? राज्य कोणाला दिले ते आता जरा बघायला पाहिजे. ते आता मला एवढं लक्षात नाही, पण कथा ही नक्कीच सांबावरती झाली आहे. मला वाटतं बरोबर आहे. मला वाटतं सांबाला राज्य मिळतं. सांब त्यांचा वारस असतो नो डाऊट, पण कसं आहे की सांबामुळेच तर शाप मिळतो आणि ज्याला शाप मिळाला तो यादव वंशीय म्हणलं तो नष्ट होणार होत ना. नाही, कृष्णाच्या निधनानंतर हां, धर्मराज त्याला गादीवर बसवतो ना. तो कोणाला बसवतो? नाही, ॲक्च्युली असं थोडंसं वर्णन महाभारतामध्ये असं आहे की जेव्हा भगवंत आपला देह सोडतात, बलराम दादा आधी सोडतात, त्याच्यानंतर भगवंत सोडतात, आणि जेव्हा ते देह सोडून देतात, त्या देह सोडण्यापूर्वी ते अर्जुनाला असा संदेश देतात की इथे सगळं जे आहे ते संपणार आहे, यादवी होणार आहे की झाली आहे, तर तू इथे असलेल्या स्त्रियांना घेऊन सुरक्षित घेऊन जा परत, कारण इथे काही शिल्लक राहिलेलं नाही आहे, संपूर्ण समूळ नष्ट होणार आहे हे कुळ. म्हणून अर्जुनाला निरोप देतात की तू इथे ये लवकरात लवकर, आणि इथे राहिलेल्या स्त्रिया, कारण यादव वंशी जरी मृत झाले तरी स्त्रियांचा मृत्यू नसतो आलो, स्त्रिया सगळ्या जिवंत असतात आणि त्यांची सुरक्षितता कोण बघणार? सगळे पुरुष मरण पावणार आहेत आणि स्वतः भगवंत देह सोडणार आहेत. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला ही कामगिरी दिली असते की या सर्व स्त्रियाला घेऊन जा. ह्याचा दुसरा अर्थ हा आहे की यादव कुळ त्या ठिकाणी नष्ट झालं, गादी कोणालाही मिळाली नाही, सगळ्या स्त्रियांना घेऊन हा परत गेला, अशी कथा आहे. गादी म्हणाले धर्माने परीक्षेला राज्याभिषेक केला आणि तिथे पण केला कोणाला. काय झाली ना, प्रद्युम्न होते नंतर सुद्धा. हो, पण त्यावेळेस इमिजिएटली जे काय घडलं ना, त्याला राज्याभिषेक हो, पण लगेच जे काय घडलं ते असं घडलंय, लगेच घडलं हे असं घडलंय, कळलं का? नंतर बरोबर आहे, पण ते कोणीतरी शिल्लक होता त्याच्यात. कारण काय की नंतरचं जे काय आहे ना त्याला त्यांनी जास्त महत्त्व दिलं नाही कथेमध्ये, कारण त्यांचं म्हणणं की कलियुग सुरू झालं. हां, त्यांनी काय म्हणलं की कलियुग सुरू झालं, भगवंत गेला म्हणल्यावरती द्वापारयुग संपलं. इवन असंही आहे की जेव्हा अर्जुन त्यांच्या सगळ्या स्त्रियांना घेऊन जातो तिथल्या अनेक स्त्रियांचं अपहरण करतात म्लेंछ, आणि अर्जुन त्यांचं रक्षण करू शकत नाही. इतका पराक्रमी सर्व कौरवांचा पराभव करणारा अर्जुन त्या म्लेंछांचा पराभव करू शकत नाही. म्लेंछ त्याच्या समोर स्त्रियांना पळवून देतात आणि म्हणून अर्जुन आणि सगळे पांडव जे आहेत ते म्हणतात की आता आमचा अवतार कार्य संपलं आहे, आणि मग ते यथावकाश देहत्याग करतात. असं आहे, असं म्हणजे त्याच्या म्हणून त्याच्या पुढे कथा असेल सुद्धा, काही तो भाग असेल सुद्धा, पण त्याला इम्पॉर्टन्स जास्त नाही दिलं. भागवतामध्येच आहे.
ही आहे मी ना सांगतोय. कथा. नाही असेल ना, पण हे ही भागवतात आहे अर्जुनाची कथा. हो कथा आहे ही. हा. कळलं गेलं, कथा नाही, आहे. हे अर्जुनाची पण आहे आणि परीक्षेला परीक्षित हा, राजा- ती तर कथा आहेच ना. आता ही तर कथा आहेच पुढे. ते पण आहेच पुढे आणि नंतर ते जातात. हा, परीक्षित तर आहेच पांडवांचा हे, बरोबर आहे. हा. इवन परीक्षेच्या पुढे काय झालं ती पण कथा आहेच ना, की परीक्षिताचा मृत्यू आल्यानंतर सुद्धा पुढे जो जन्मेजय राजा होता त्यांनी काय केलं, ही पण कथा आहे माझ्या मते. नाही नाही, परीक्षेताने जन्म द्यायला राजावर बसवला आणि आणि तो स्वतः गेला. हा, जन्मेजय राजाची कथा आहे नंतर. हो, त्याला कारभार सोपवला. हा, कारभार सोपवला आणि हा देहत्याग होतो याचा, परीक्षित राजाचा, बरोबर की नाही. हे अशी कथा आहे पुढे. पण नंतर मग जे काही वंशावळ चालू राहते त्याच्यात महत्त्व नाही आहे जास्त. मग तिथे नाही, पण युग संपतं. प्रद्युम्नाला बसवला, त्याला काय काय लागेल हम्म. ते परीक्षेताने पण पाहिलं. हो, ते सगळं आहे, तर राज्य सगळं गेलं होतं त्याचं ना. ते सगळं आहे. पण त्याला त्यांनी जास्त महत्त्व दिलं नाही. म्हणजे त्यांनी कृष्ण आणि पांडव यांचा अवताराला महत्त्व दिलं, नंतरच्या गोष्टीला त्यांनी तितकंसं महत्त्व दिलं नाही. ते युग संपलं असं त्यांचं म्हणणं. भागवतामध्ये आहे, हो आहे, भागवतामध्येच आहे ते. आहे. पण त्याला महत्त्व त्यांनी ह्या गोष्टीला जास्त दिलं. कळलं का? बाकी काही नाही, बाकी आहे बरोबर आहे. एनिवे, थोडासा तर हा एक भाग आपण ऐकला की अशा प्रकारे भगवंतांनी सर्व पत्नींना त्यांचे 10 पुत्र झाले. पुत्र 10 प्रत्येकाला झाले आणि अशा प्रकारे भगवंतांनी सर्वांशी संसार केला. यथावकाश पुढे असंही घडलं की रुक्मी जो आहे तो हा रुक्मी आणि बलराम दादा समोरासमोर आले एकदा. आणि समोरासमोर आल्यावरती म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी, की रुक्मीला द्यूत खेळायची इच्छा झाली आणि त्यांनी बलराम दादाला सांगितलं माझ्याबरोबर द्यूत खेळ. आणि बलरामाला अजिबात द्यूत खेळता येत नव्हतं. तरी पण तो तयार का झाला, तर मी एक क्षत्रिय आहे आणि मला एखाद्याने सांगितलं, जसं युधिष्ठिर म्हणतो की मला द्यूत खेळायला बोलवलं म्हणून मी गेलो, का तर मी क्षत्रिय आहे, जरी माझा अगोदर मानहानी झाली. आणि तो खेळायला गेला. तसं हा सुद्धा खेळता येत नसतं तरी बलराम दादा रुक्मीशी द्यूत खेळतात. आणि द्यूत्यामध्ये अर्थात बऱ्याच वेळा रुक्मी जिंकतो, पण नंतर असं होतं की 1-2 वेळा बलराम दादा जिंकतात. पण तरीसुद्धा रुक्मी म्हणतो की नाही, बलराम दादा तुम्ही जिंकला नाही, मीच जिंकलो, असं 2 वेळा घडतं. आणि त्यावेळेस बलराम दादा म्हणतात असं नाही आहे, हे 2 डाव मी जिंकलो आहे. त्याला खूप क्रोध येतो आणि तो मारत नसतो. मग अशा वेळेस नेमकी आकाशवाणी होते की नाही, हे 2 डाव जे आहेत ते बलराम दादांनी जिंकलेले आहेत. आणि अशी आकाशवाणी झाल्यावरती अर्थात आकाशवाणी होऊनसुद्धा तो मारत नसतो. तेव्हा बलराम दादा अतिशय क्रोधाने तिथे असलेला आपला हत्यार उचलतात आणि त्याचा वध करतात. तिथे रुक्मीचा वध होतो. आणि अर्थात हे भगवंताने तिला आधीच सांगितलं नसतं की तुझ्या भावाचा सुद्धा आमच्या हातून वध होणार आहे, पण तरी तू माझ्याबरोबर राहशील, हा उल्लेख अगोदर आहे. आणि त्याप्रमाणे हे घडतं की रुक्मी जो आहे त्याचा मृत्यू बलराम दादांकडून होतो. याच रुक्मीला भगवंतांनी जेव्हा विद्रूप केलं असतं तेव्हा बलराम दादाच उपदेश करतात की तुम्ही मारू नका. पण जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा स्वतः बलराम दादांनीच त्याला शासन केलेलं आहे. अशी ही कथा पुढे आहे. आणि अशा प्रकारे हा रुक्मी जो आहे त्याचा बलराम दादा वध करतात. आणि त्या ठिकाणी अर्थात त्यांनी जी काही पापं केली असेल त्याचा कदाचित त्या पापाचं फळ असेल, परंतु शेवटी बलराम दादांच्या हातून सुद्धा वध होणं म्हणजे सुद्धा एक प्रकारे त्याचा उद्धारच झाला असणार, कारण दोघे अवतारी पुरुष होते. आणि म्हणून त्याचासुद्धा उद्धारच होतो, परंतु हे होण्यासाठी बराच कालावधी लागतो. अशा प्रकारे त्यावेळेस रुक्मीचा वध होतो. आणि रुक्मीचा वध झाल्यावर सुद्धा बलराम दादांचा क्रोध जो आहे तो शमत नाही. बलराम दादा तिथे असलेल्या इतरही जे राजे असतात, जे याच्याबरोबर असतात, त्यांच्याशी सुद्धा युद्ध करून त्यांचाही ते अर्थात वध करतात, त्यांचाही ते उद्धार करतात. पण हे सगळं जे आहे ते घडायला नव्हतं पाहिजे असं त्यावेळेस काही लोकांना वाटतं, कारण त्याच्यानंतर जे आहे ते एक विवाह होणार असतो आणि अनिरुद्धाचा, पण ते विवाहाच्या आधीच नेमकं हे सगळं घडतं.
असंही वर्णन भागवतामध्ये आहे. त्याच्यानंतर हा विवाह कशा प्रकारे होतो, अनिरुद्धाचा विवाह ही खूप छान कथा आहे. तर ती कथा कशी घडते आणि अनिरुद्धाने कोणाबरोबर विवाह का केला, या सगळ्या प्रश्नाची उत्तर अर्थात आपण पुढल्या भागामध्ये घेणार आहोत. या ठिकाणी भाग क्रमांक 138 समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.